यानंतर पंढरपुरातून एक खास बातमी। पंढरपूर विठ्ठल मंदिरामध्ये पुरातन ठेवा सापडलाय। विष्णू बालाजी रूपातील एक मूर्ती आणि देवीची एक मूर्ती सापडलेली आहे। गाभाऱ्यासमोरील दगड बाजूला करताना हे तळघर नजरेस पडलं। त्या तळघरात नेमकं काय काय सापडलंय, चला पाहूया त्याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट। पंढरपुरात विठ्ठलाच्या विटेखाली तळघर। तळघरात आढळल्या विष्णू आणि देवीच्या मूर्ती। प्राचीन मूर्तींवरून तर्कवितर्कांना उधाण। तमाम महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आगळा चमत्कार घडला। मंदिराच्या गाभाऱ्यासमोरील दगड बाजूला करताना तिथं चक्क तळघर सापडलं। पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ तिथं धाव घेतली। पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने आणि वास्तुविशारद तेजस्विनी आफळे तळघर उघडून आत गेले, तेव्हा त्यांना तळघरात विष्णू बालाजी रूपातील 3 ते 4 फूट उंचीची मूर्ती आणि देवीची आणखीन एक पुरातन मूर्ती सापडली। त्याशिवाय पुरातन पादुकांचा अनमोल ठेवाही तळघरात सापडला। पुरातन मूर्तींबरोबरच काही नाणीही सापडल्याची माहिती आहे। पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना तळघरात नेमकं काय दिसलं हे त्यांच्याच तोंडून ऐकूया। आणि तळघराच्या आतमध्ये जाऊन बघितलं तेव्हा 3 मोठ्या मूर्त्या, 2 छोट्या मूर्त्या आणि एक पादुका सापडलेली आहे। 3 ज्या मोठ्या मूर्त्या आहेत त्या फार महत्त्वपूर्ण आहेत। त्याच्यातल्या 2 विष्णू अवतारातल्या आहे, एक जगदंबा म्हणजे महिषासूर मर्दिनीची मूर्ती आहे। या 3ही मूर्त्या काळा पाषाणामध्ये आहे आणि आता आम्ही त्या वर काढून क्लीन करतोय। त्याचा सविस्तर अभ्यास केला जाईल। अभ्यासाअंती एक चांगला निष्कर्ष काढता येईल। दरम्यान हा खजिना सापडल्यानंतर महाराष्ट्रभर तर्कवितर्कांना उधाण आलंय। या मूर्ती तिथं कुणी ठेवल्या याबाबत नाना प्रकारचे अंदाज वर्तवले जात आहेत। विठ्ठल एक महासमन्वय, याच्यामध्ये माढ्याचा विठ्ठलाची मूर्ती हीच मूळची आहे आणि पंढरपूरची नाही आहे, असं काहीतरी त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं त्यांच्या ग्रंथामध्ये, बरोबर। परंतु आता त्यातलं सत्य असत्य आपण विद्वानांवर सोडून देऊ, त्याच्या अकॅडमिक चर्चेचा विषय आहे तो। परंतु तळघरात जेव्हा मूर्ती सापडतात त्यावेळेस एकच अर्थ होतो की एक तर श्री विठ्ठल मंदिरातल्या खुद्द विठ्ठलाच्या किंवा अन्य ज्या अज्ञात आहेत अशा देवतांच्या त्या मूर्त्या असल्या पाहिजेत आणि त्यांच्यामध्ये एक भंग झाल्यामुळे किंवा हे झाल्यामुळे त्यांना तळघरामध्ये ठेवून दिलं असलं पाहिजे। विठ्ठल मंदिरात सध्या संवर्धनाचं काम सुरू आहे। हे काम सुरू असतानाच हा प्राचीन खजिना सापडला। या तळघरात उत्खननाचं काम सुरू आहे। तळघरात या मूर्ती कशा आल्या, या मूर्तींचा ऐतिहासिक संदर्भ आहे का, या प्रश्नांची उत्तरं येत्या काळात समोर येतीलच। सचिन कसबे, झी 24 तास, पंढरपूर।